नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात प्रेमाची कसोटी या कथेचा भाग 10. गणेश तर संजयच्या बोलण्यावर विचार करत होता. जर त्याच्या मुलीच्या जागी मोनिका असती तर त्याने तिच्या मर्जीप्रमाणे लगेच लग्न करायला होकार दिला असता. मुलाची खात्री करून घेतली नसती का? तो माझ्या मुलीसाठी योग्य जोडीदार आहे का नाही ते नाही, मी नक्कीच सटकन होकार दिला नसता. तिच्यासाठी तो योग्य जोडीदार आहे का हे त्याची परीक्षा घेऊनच ठरवलं असतं. त्याच्याशिवाय मोनिकाचा हात त्याच्या हातात दिलाच नसता. मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी होण्याआधीच सावरली असती तिला. तिला तिची निवड योग्य आहे हे सिद्ध करायला सांगितलं असतं. फोटोतील नकली हसू चेहऱ्यावर ठेवणाऱ्या मुलीपेक्षा डोळ्यासमोर मनातून खुश असणारी हसरी मुलगी मी जास्त पसंत केली असती. गणेशच्या मनाने उत्तर दिलं. ते दोघं त्यांच्या गाडीवर बसून प्रवास करत होते. बोलत कोणीच काही नव्हतं, पण मनात तर संजय आणि कविता यांचेच विचार चालू होते. तर विशाल आणि मोनिका सोबत बाईकवर चालला होता. त्याला तर पक्की खात्री पटली होती, नीताचे वडील खूप नाटकं करत आहेत. मुळात त्यांना मी जावई म्हणून पसंत नाही. स्वतःच्या पैशाच्या जोरावर त्यांनी आपला अपमान करायला बोलावलं होतं. नीताला अशी कसली पट्टी चढवली आहे की ती मूर्ख मुलगी पण होकार देते. तिचा विश्वास नाही का माझ्यावर? मी तिला सुखात नाही ठेवू शकत असं वाटतं का तिला? नाही, हे सगळं काही चालू आहे ते सगळं खोटं आहे, नाटकी आहे. त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं तर काय बिघडेल? काही दिवस चिडतील, रागावतील, पण नंतर घेतील समजून. आता तर त्या संजयच्या नाकावर टिचूनच नीताला बायको बनवून घेऊन जाणार. मग बघ कसा नाक घासत घरी येईल. स्वतःशीच बोलत तो बाईक चालवत होता. या बापाला पण काय झालं होतं त्या संजयच्या सुरात सूर मिळवायला? आपली मुलाची बाजू आहे तर राहायचं ना मुद्द्यावर ठाम. आपल्या बापाला पण आपल्यावर भरोसा नाही. आपण तिच्या सोबत लग्न केलं तर तिला नांदू शकत नाही. स्वतःशीच बोलत विचार करत निर्णय घेत तो घरी जात होता. या सगळ्यापासून दूर मोनिका, तिला खूप झोप येत होती. तर ती विशालला पाठीमागून मिठी मारून झोपली होती. तिला काय झालं ते पूर्णपणे जरी समजलं नसलं तरी दादाचं नीता नावाच्या मुलीवर प्रेम आहे, पण लग्न इतक्या सहजासहजी होणार नाही हे समजलं होतं. तिला नीताचं घर आवडलं होतं. तिचा स्वभाव पण आवडला होता. घरात मोठी माणसं बोलत होती तर तिच्या आईने मला बाल्कनीत झोक्यावर बसायला सांगितलं होतं. तिचं घर किती उंचावर आहे. सोसायटी पण खूप छान आहे. माझं घर पण असे असेल का? ती पण आत्ताच नोकरीला लागली आहे असं काहीतरी ऐकलं. ती तर दादापेक्षा लहान आहे. नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. लगेच नोकरीला पण लागली. पण दादा तर कॉलेजमध्ये खूप दिवस शिकत होता. कॉलेज संपल्यावर पण खूप दिवस घरीच होता. बाबा आणि त्याचं नेहमी भांडण होतं. नोकरी कर, कामधंदा कर, काहीही कर, पण हा घराला हातभार लाव. आता कुठं 2 महिने झाले आहेत त्याला नोकरीला लागून. पण नीता म्हणाली तिला नोकरीला लागून 3 महिने झाले आहेत. तिचं ग्रॅज्युएशन आताच जून महिन्यात पूर्ण झालं आहे. मला पण तिच्यासारखं बनायचं आहे. आता परवा क्लासमध्ये मॅथ्सची टेस्ट आहे. यंदाचं 10वीचं वर्ष आहे. बाबांना मी प्रॉमिस केलं आहे 80% मार्क मिळवायचे आहेत. परवाच्या टेस्टचा अभ्यास राहिला आहे. भूमितीची प्रमेय एकदा लिहून बघायची आहेत. त्यावर आधारित गणित पण सोडवायची आहेत. या विचारात ती दादाच्या पाठीमागे बसली होती. वाऱ्यामुळे तिला डुलकी लागली होती. तर तिने विशालला पाठीमागून मिठी मारली. त्याच्यावर सगळा भार देऊन झोपी गेली. तो आठवडा त्या दोन्ही कुटुंबासाठी प्रचंड तणावात गेला. नीताने तर मनाची तयारी करण्यास सुरुवात केली होती. आईने तर तिची सासू बनण्याचा जणू चंगच बांधला होता. तिला सकाळी उठल्यापासून नुसतं हुकूम सोडणं चालू होतं. नि भरीसभर म्हणजे सारख्या सूचना. आमच्याकडे असं चालत नाही. चहाची भांडी हातासरशी धुवून ठेवावी. चहाचं गाळण वेगळं असतं. त्याच्यातून कॉफी नाही गाळायची. दोन्ही वेळच्या पोळ्या एकदम करून ठेवू नको. संध्याकाळी येताना भाजी घेऊन ये. काल मशीनला कपडे धुण्यासाठी लावले होते, पण वाळत कोण घालणार? नुसते प्रश्न उत्तर, सारख्या सूचना. आमच्याकडे असं करत नाही हे पालुपद प्रत्येक चुकीच्या वेळी हमखास जोडलेलं. नुसती वैतागली होती नीता, पण स्वतः परीक्षा द्यायला तयार झाली होती. त्यामुळे काहीच बोलता येत नव्हतं. एक दिवस तर कहरच केला. त्या दिवशी तिला बँकेतून घरी यायला उशीर झाला
तर आईने काहीही स्वयंपाक केला नव्हता. आई, हे ग काय? सगळी भांडी तशीच ठेवली आहेत. कामवाल्या मावशी आल्या नाहीत का? सोफ्यावर बसून टीव्ही बघत बसलेल्या आईला तिने विचारलं. ती नुकतीच घरी आली होती. आज दिवसभर खूप काम होतं. शिवाय येताना ट्रॅफिक पण खूप लागलं होतं. अगं हो, आज कामवाली बाई आली नाही. माझी कंबर पण जरा दुखत होती. म्हणून दुपारी जरा झोपली होते मी. कविताने टीव्ही चॅनल बदलत उत्तर दिलं. आई, मग ही इतकी भांडी? अजून कपडे पण वाळत घातले नाही. पावसाळा आहे. आधीच कपडे वाळत नाहीत. ती वैतागत म्हणाली. नीता, अगं मी तुझी सासू आहे. सुनेने असं उलट प्रश्न विचारायचे नसतात. कधी कधी घरी दमून आल्यावर तुला हे असं चित्र दिसू शकतं. त्यावेळी कोणालाही उलट प्रश्न विचारायचा नसतो. जे आहे काम ते करावंच लागतं. आई तिला समजावत म्हणाली. यावेळी देखील तिला आईला कोणताच प्रश्न विचारता आला नव्हता. आई आई ग, असं म्हणत आई उठली. आई, अगं हळू. नीता आईला सांभाळायला धावली. अगं गुडघे दुखत आहेत. जरा गरम पाण्याची पिशवी करून दे, म्हणजे शेकता येईल, आई म्हणाली. नीताने नकारार्थी मान हलवली. तिने आईसाठी गरम पाण्याची पिशवी करून दिली. घरातली भांडी घासली, कपडे वाळत घातले, दुसरे कपडे धुण्यासाठी मशीन लावलं. काम करून खूप दमली होती ती. मग तिने साधी खिचडी बनवली. जेवताना बाबांनी तिला विचारलंच. नीता, अगं नुसती खिचडी? माझं पोट नाही भरणार. माझ्यासाठी भाकरी बनव. मी लोणी आणि भाकरी खाईन. तिला बाबांच्यासाठी भाकरी बनवावी लागली. तोपर्यंत खिचडी थंडगार झाली होती. जेवणाची तर इच्छाच उरली नव्हती. फक्त दूध पिऊन झोपली ती. रात्री ती जेवली आहे का हे बघायला कोणीच आलं नव्हतं. पण तिला माहित नव्हतं, बेडरूमच्या दरवाजात पाठी उभं राहून तिचे आई वडील मूक अश्रू गाळत होते. काल रात्री तिने दूध प्यायलं, तर सकाळी चहासाठी दूध नव्हतं. सकाळी तिचे वडील खाली फिरायला जातात तेव्हा येताना ताज्या दुधाच्या पिशव्या घेऊन येत. आज त्यांना सकाळी चहा पिण्यासाठी दूध नव्हतं. तिची सकाळ आज आई वडिलांच्या जोरदार भांडणाने झाली होती. या एका आठवड्यात तिला तिच्या घरात सासरी राहायला आल्याचा फील आला होता. फक्त जवळ घ्यायला, लाड करायला, प्रेम करायला, सांभाळून घ्यायला आणि समजावून सांगायला कोणीच नव्हतं. जवळचं कोणीच नव्हतं. या दरम्यान विशालने तिला भेटायचा प्रयत्न केला होता. पण तिने तिच्या वडिलांना प्रॉमिस केलं होतं, ती त्यांच्या समोरच त्याला भेटेल, एकटी भेटणार नाही. तिला तिच्या प्रेमावर, खास करून विशालवर विश्वास होता. त्यांनी अजून स्पष्ट शब्दात सांगितलं नव्हतं, ते या 3 वर्षासाठी वेगळे राहायला तयार आहेत. विशालच्या वडिलांनी फोन केला नव्हता त्या दिवसापासून. नाही तिच्या वडिलांना भेटायला आले होते. विशालला तिच्या घरी येऊन गेलेल्या दिवसाला आज 2 आठवडे उलटून गेले होते. ती दररोज तिच्या वडिलांना विचारत होती. गणेश काका, संगीता काकू यांचा काही फोन आला होता का? काय म्हणाले का ते? बाबा काहीच बोलत नव्हते. ती समजून जायची काय झालं असेल ते. आज नाही आला तर उद्या येईल. तू काळजी नको करू. प्रेम आहे ना एकमेकांवर. तुला विश्वास आहे ना त्याच्यावर? तो नक्की फोन करेल. वर्कलोड असेल, घरी यायला उशीर झाला असेल, तो करेल फोन. असं म्हणत आई तिला दिलासा देत होती. ती फक्त मान हलवत होती. काय करायचं ते तिला समजत नव्हतं. ती फक्त समोरचा दिवस उद्यावर ढकलत होती. आठवडाभरानंतर नीता तिचं ट्रेनिंग संपून नुकतीच बँकेच्या बाहेर पडली होती. तिने तिची स्कूटी पार्किंग लॉट मधून बाहेर काढली, तर मेन गेटच्या बाहेर विशाल उभा होता. अंगात ब्ल्यू प्रिंटचा टी शर्ट आणि जीन्स, हातात तिने दिलेलं ब्राऊन बेल्टचं घड्याळ घालून बाईकला टेकून स्टाईल मध्ये उभा होता. हे नीता, त्याने उत्साहाने हाक मारली. तिला इच्छा असून देखील त्याला डोळे भरून नजर वर करून बघता आलं नाही. मनावर खूप कंट्रोल ठेवत तिने स्कूटी सुरू केली. त्याच्या हाकेला तिने प्रतिसाद दिला नाही हे बघून त्याचं डोकंच सटकलं. त्याने धावत जाऊन तिचा रस्ता अडवला. नीता, माझं ऐकून तरी घे. फक्त एकदा भेट. मला बोलायचं आहे तुझ्याशी, प्लीज. तू माझ्याशी नको बोलू. मला घरी जायचं आहे. घरी माझी सासू बसली आहे, ती रडवेला स्वरात म्हणाली. नितुडी, ऐक ना. हे बघ, फक्त 5 मिनिट, फक्त 5 मिनिट माझ्यासोबत चल. मला तुझ्याशी बोलायचं आहे, खूप महत्वाचं, विशाल म्हणाला. खूप गयावया करत होता. बरं ठीक आहे, आपण समोरच्या कॅफेमध्ये जाऊन बोलू.
काहीचा विचार करत ती म्हणाली. ते दोघं बँकेपासून जवळच्या कॅफेमध्ये गेले. त्याने कॉफी ऑर्डर केली. नितोडी, माझं ऐकून तरी घे. अगं, तुझे वडील आपल्या प्रेमाच्या विरोधात आहेत. सरळ नकार न देता काहीतरी परीक्षा द्यायला सांगतात. उद्या आपण ही परीक्षा दिली तरी पास होणार का नापास हे सगळं तेच ठरवणार. त्यांनी तुला मला भेटू नको सांगितलं आहे. माझ्याशी संपर्क ठेवू नको सांगितलं. हे तुला कितपत मान्य आहे? त्यांना तुला मला एकत्र झालेलं बघायचं नाहीये. म्हणून तर असलं काहीतरी कारण काढत आहेत. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुझी जबाबदारी घेऊ शकतो. हे तर तुला माहित आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे, प्रेम आहे. मग अजून काय हवं? अगं, हे सगळं जसं दिसतं आहे तसं नाहीये. लक्षात ठेव. तुझ्या आई बाबा आपल्याला कधीच एक होऊ देणार नाहीत. तो पोट तिडकीने तिला समजावत होता. ती शांतपणे बसून ऐकत होती. विशाल, तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? कोणत्या? तू माझ्या बाबांना कधी फोन केला आहेस? तुला आमच्या घरी भेटायला येऊन आज 15 दिवस होऊन गेले. तू केलास बाबांना फोन? तिने विचारलं. अगं, केला होता फोन, पण त्यांनी उचललाच नाही. मग कसं काय बोलणार? मग घरी यायचं भेटायला. रविवारी तर तुला सुट्टी असते ना? मी किती वाट बघितली त्या दिवशी, तर दिवसभर बाबांचा फोन माझ्या जवळच होता. कॉफी पीत पीत ती बोलत होती. अगं, मी रविवारी घरी नव्हतो. नीरजच्या सोबत गेलो होतो. त्याच्या गावी साखरपुडा होता. त्यामुळे त्या दिवशी नाही जमलं फोन करायला. रात्री उशिरा आलो म्हणून नाही केला. त्याने स्पष्टीकरण दिलं. मग आता कर फोन बाबांना. आता घरीच निघाले असतील. ती घड्याळात वेळ बघत म्हणाली. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. आता नको. मला कंपनीत जायचं आहे. अजून घरी जाऊन आवरायचं आहे. जेवण करूनच निघेन. ऑफिसची कॅब अगदी वेळेवर येते. तो पण घड्याळात वेळ बघत म्हणाला. नाही, नको. आत्ताच कर. माझ्यासमोर. म्हणजे तू मला भेटला आहेस हे तूच त्यांना सांग. आणि हा फोन स्पीकरवर ठेव. तिने त्याच्याकडे हट्ट केला. शेवटी होकार नकार देत त्याने फोन लावला. बराच वेळ रिंग वाजत होती. त्यांनी फोन उचलला नाही. ते बघून तो म्हणाला, हे बघ, तुझ्या समोर कॉल केला आहे, तरी देखील फोन उचलत नाही. त्याने तिच्या वडिलांची चूक तिच्या समोर उघडी पाडली. ती पण काही क्षण विचारात पडली. तिने तिच्या मोबाईल फोनवरून त्यांना फोन लावला. पुन्हा तेच. समोरून काहीच उत्तर आलं नाही. बघ, ते माझाही फोन उचलत नसतील. बहुधा कामात असतील किंवा कार चालवत असतील. ती वडिलांची बाजू सावरून घेत म्हणाली. अजिबात बिझी वगैरे नाही. नाटकी आहेत. त्यांना आपल्याशी बोलायचं नाहीये. आता तर त्यांनी तुझा पण फोन उचलला नाही. विशाल तिला उचकावत म्हणाला. ती काही बोलणार त्याआधीच तिचा मोबाईल फोन वाजला. नाव फ्लॅश होत होतं. बाबा कॉलिंग. हे बघ, त्यांचाच फोन आला आहे. ती आनंदून त्याला म्हणाली. उचल आणि स्पीकरवर टाक. त्याने तिला सूचना केली. तिने तसंच केलं. त्यांना फोन लावला. फोन पण स्पीकरवर ठेवला. काही वेळ रिंग वाजली. मग त्यांनी उचलला. हॅलो बाबा, तिने बोलायला सुरुवात केली इतक्यात. संजय, हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर तपासून बघ आणि त्याचा रिपोर्ट बनवून दे. त्यात आता जे पॉइंट्स डिस्कस केले ते पण ऍड करून मीटिंगचा रिपोर्ट्स बनवून दे. येस सर, मी उद्यापर्यंत दोन्ही रिपोर्ट्स मेल करतो. नो संजय, मला आजच्या आज दोन्ही रिपोर्ट्स पाहिजे आहेत. मी संध्याकाळी सिंगापूरला निघणार आहे. क्लायंट सोबत मीटिंग आहे. येस सर, मी थांबून बनवतो रिपोर्ट्स, संजय म्हणाले. निधी, राघव, शैला, तुम्ही मला तुमच्या नोट्स मेल करा. आज कितीही उशीर झाला तरी चालेल. रात्रीपर्यंत हा रिपोर्ट तयार झालाच पाहिजे. त्याशिवाय कोणीही घरी जाणार नाही. इज दॅट क्लिअर? संजयचा खणखणीत ओरडणारा आवाज ऐकू आला. येस सर, असा कोरस पण ऐकू आला. एक दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला. हॅलो नीता, सॉरी हा, तुझा फोन तसाच चालू ठेवला, संजय म्हणाले. ओके बाबा. अगं, सिंगापूरच्या कंपनीसोबत एक नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहे, म्हणून मीटिंग चालू होती. आत्ताच संपली. बोल, का फोन केला आहे? काय हवं आहे? बाबा, ते तुम्ही फोन का नाही उचलला? विशाल किती वेळचा फोन करत आहे, नीता म्हणाली. तिने डायरेक्ट आरोपच केला. फोन विशालने फोन केलेला? थांब, जरा मी बघतो. अगं, मीटिंग चालू होती म्हणून तो जमा केला होता.
नुकतंच हातात घेतला आहे. अजून बघितला पण नाही. बाबांनी स्पष्टीकरण दिलं. काही क्षणांचा गॅप. बाबा मोबाईलवर फोनवर काहीतरी बघत होते. स्क्रीन स्क्रोल केल्यावर, स्क्रीनवर प्रोग्राम ऑपरेट केल्यावर, नवीन विंडो ओपन झाल्यावर जसा आवाज ऐकू येतो तसा आवाज ऐकू येत होता. नीता, हा ग 12 मिस कॉल आहेत, त्यात शेवटचे 2 मिस कॉल आहेत. त्यात तुझा एक आहे आणि दुसरा विशालचा आहे. हो, आज त्याने फोन केला आहे. बाबांनी उत्तर दिले. क्रमशः. लेखिका वेदा. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.